ज्ञानेश्वरी अध्याय 10. नमो विशदबोधविदग्धा विद्यारविंदप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय हीच कोणी तरुण स्त्री, त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्रीगुरो तुम्हास माझा नमस्कार असो. नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतर तूर्या लालन लीला. अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणाऱ्या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या ज्ञानरूप चौथ्या अवस्थेचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो तुम्हास माझा नमस्कार असो. नमो जगदखिल पालना मंगलमणी निधाना स्वजनवनचंदना आराध्यलिंगा. अहो, सर्व जगाचे पालन करणारे कल्याणरूपी रत्नांची खाण असलेले, भक्तरूपी वनातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिगुणसमुद्रा मन्मथ मन्मथा. शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हाला माझा नमस्कार असो. नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य असणारे, संसाररूपी हत्तीच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणारे अहो श्री गुरुराया, तुम्हाला माझा नमस्कार असो. तुमची ही कृपा हाच कुणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्यांमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. आपण जे श्री गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिवू नकोस असे आश्वासन देते, तेव्हा शांतादी नवरसरूपी दिव्यांचा ठाव लागतो. महाराज, आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने तर मुख्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर वादविवाद करू शकतो. हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो तो जीवच खरा, परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याचे मी कोणत्या विशेष बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्यास घासण्याची जरूर आहे काय? कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहोर कशास फुटावयास पाहिजे? क्षीर समुद्राला कशाने पाहुणचार करावा, त्याप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे? चंदनाला कशाची उटी लावावी? अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे? आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे श्री गुरूंच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कोठे आहे? हे लक्षात घेऊन मी निमूटपणे त्यांना नमस्कार केला. जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरूंचे यथार्थ वर्णन करू म्हणेन तर ते माझे मोत्यांना चकाकी करणे आणण्याकरता अभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. 15.5 दराच्या 52 कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलावा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे कृष्णार्जुन संवादरूपी गंगा यमुनांच्या संगमावर प्रयागावर मी वड झालो. मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्वच क्षीर समुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली, किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव त्याची अढळपदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजूत घातली, त्याप्रमाणे गीता, जे राजविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांतीस्थान आहे, ती भगवद्गीता
मी प्राकृत ओवी छंदात गावी असे श्री गुरूंनी केले. शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भडकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही, परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली. माझ्या बुद्धीने जे देहाशी एकसारखे तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीरसमुद्रात महाविष्णू झाले. त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक एक लीला आहेत, त्या अनंत असल्यामुळे त्याचे वर्णन करण्याचे मला कसे कळेल. असे असूनही बेडरपणाने जो काही मी अनुवाद केला तो महाराज सहन करा. एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे तो दाखवून सांगितला. तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच कर्मयोग चौथ्यात ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढरीतीने अष्टांगयोग सांगितला. ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते ते योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून स्पष्ट तऱ्हेने उघड केले. त्याप्रमाणे योग सिद्धी झाल्याची स्थिती व योगाने आचरण करीत असता मध्येच मरण आलेल्यास जी गती होते तो सर्व विचार अध्यायात सांगितला. त्यानंतर 7व्याच्या आरंभी प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे 4 प्रकारचे भक्त त्यांचे वर्णन केले. नंतर 7व्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 वाक्यांसंबंधी अर्जुनाने विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाण सिद्धीचा प्रकार सांगितला. अशा रीतीने सर्व 7 प्रश्नांची उत्तरे देऊन 8व्या अध्यायात ते प्रश्न संपवले. आता असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व 1 लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतामध्ये सापडतो. आता महाभारताच्या 18 पर्वामध्ये जो काही अभिप्राय आहे तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये गीतेने प्राप्त होतो आणि गीतेच्या 700 श्लोकांमध्ये जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखनसीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास भ्यालेला जो मी तो 9व्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशासाठी धरू. अहो, गूळ, साखर व राव यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत तरी त्यामध्ये गोडीचे स्वाद जसे निरनिराळे आहेत त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत, पण त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे. पण त्याच्या परिणामांकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत. ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाला जाणून त्याचे वर्णन करतात, काही अध्याय त्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस अशी जाणीव करून देतात आणि काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरवून जातो, म्हणजे ब्रह्मरूपच होतो. हे गीतेचे अध्याय आहेत, परंतु 9वा अध्याय शब्दाने सांगण्यापलीकडचा आहे. तो देखील मी स्पष्ट करून सांगितला. महाराज, ही सर्व शक्ती आपली आहे. एकाच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला, एकाने या जगाहून वेगळे जग निर्माण केले, एकाने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरवून नेले, एकाने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने एका घोटातच समुद्रप्राशन केला. त्याप्रमाणे मी जो अजान त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही बोलवला. परंतु हे असो, येथे असे आहे की राम व रावण हे एकमेकांशी कसे लढले हे सांगावयाचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे सांगावे लागेल. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णांनी केलेला जो उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेचे अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्याला पटेल. त्याप्रमाणे पहिल्या 9 अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले. आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झाला आहे, तो ऐका.
या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील. ती कथा चातुर्याने व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल. मराठी भाषेतील सौंदर्याने शांत रस शृंगार रसाला जिंकील व ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील. मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जरी चांगली वाचली आणि योग्यरीतीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता ग्रंथ मूळ आहे हे कळणार नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही. त्याप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात. त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका. गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीता तत्व रचले, म्हणजे गीतेवर टीका केली. याप्रमाणे संपूर्ण जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत करणारे असे जे यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण ते बोलले ऐका. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या श्रीकृष्णांनी काय भाषण केले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना तू सर्व गोष्टींनी अंतःकरणाचा धड आहेस. आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले त्यामुळे तुझे लक्ष किती आहे हे समजावून पाहिले. त्यात तर ते अबोरी नाही तर चांगलेच पूर्ण आहे. ज्याप्रमाणे घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळाले नाही तर आणखी जास्त भरावे, त्याप्रमाणे तू ऐकावे म्हणून सांगितले तेव्हा तुला आणखी ऐकावे असे वाटू लागले. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच खजिनदार करावा. याप्रमाणे तू आता आमचे राहण्याचे ठिकाण झाला आहेस. याप्रमाणे सर्वांचे प्रभू जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावयास लागले. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते त्याप्रमाणे कुपाळूंचे राजे श्रीकृष्ण म्हणाले, अरे आजान बाहू अर्जुना ऐक. सांगितलेलाच मतलब आम्ही पुन्हा सांगतो. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकेल तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो. अर्जुना ते सोने शुद्ध करावेसे वाटते. अर्जुना त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही, कारण आम्ही आपल्या स्वार्थाकरिता बोलत आहोत. अरे मुलाला दागिने घालतात पण ते मूल त्याप्रमाणे जाणते काय. दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगावयाचा असतो. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसे जसे तुला समजेल तसा तसा आमचा आनंद दुप्पट होतो, अशी वस्तुस्थिती आहे. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही. आम्हाला एवढ्याकरिता तेच ते फिरून तुझ्याशी बोलावे लागते. परंतु हे असू दे, तू मनापासून लक्ष दे. तर ऐक मर्मज्ञ अर्जुना, आमचे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे आमचे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांना अंगरखा घालून तुला आलिंगन देण्यास आले आहे. तरी अर्जुना तू मला खरोखर जाणत नाहीस का? नाहीत ना. येथे जो मी तुझ्यापुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी हे म्हणजे विश्वच आहे. या माझ्या स्वरूपी वेदांना बोलता येईना. मन आणि प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्रींशिवाय मावळले. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आईचे वय जाणत नाही त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही, चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठमोठाल्या ऋषींचे ज्ञात मला जाणू शकत नाही. मी कोण आहे, हे केवढा आहे, केव्हापासून व केव्हा उत्पन्न झालो या गोष्टींचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना
मीच कारण आहे. म्हणून अर्जुना मला जाणणे त्यांना कठीण आहे. पर्वतावरून खाली आलेले पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल अथवा वाळणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल तर माझ्याकडून आलेल्या जगाकडून मी जाणला जाईन. अथवा वडाच्या सूक्ष्म अंकारात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल, अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूत सापडली जाईल, असे होईल तर अर्जुना माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, महर्षींना अथवा देवांना माझी ओळख होण्याचा लाग आहे. असा जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी कदाचित जो कोणी बाह्यवृत्ती टाकून सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो, देहादी अनात्मतत्वांकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तो तेथून वेगाने माघारी फिरतो. स्थूल सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो, याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्यांनी माझे जन्मराहित्य जो जाणतो, मी आरंभेच्या पलीकडचा अनादी आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, अशा मला जो पुरुष याप्रमाणे जाणतो, तो पुरुष पाषाणामध्ये परीस असा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा अंश आहे असे समज. तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत, परंतु माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर त्या पाण्याकडून तो विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार आहे? त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्मवृत्ती आदी करून प्रकृती दोषांची गोष्टही माहीत नसते. त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेडा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पाकडून टाकला जातो. तेच मला कसे जाणावे असे जर तुझे काही मन इच्छा करील तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निराळे पदार्थ असे आहेत ते ऐक. ते माझे विकार भिन्न भिन्न प्राण्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनवून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत. त्यापैकी पहिली बुद्धी अशी आहे असे समज, तर अगाध ज्ञान, असमोह, सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य, मग शम आणि दम हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख, आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्या विकारात गणना कर. आता अर्जुना, भय आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी ही माझीच रूपे आहेत ते तू जाण. दान, यश व दुष्कीर्ती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात ते माझ्यापासून प्राण्यांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. जशी भूते वेगवेगळाली आहेत तसेच हे भाव वेगवेगळाले आहेत असे समज. यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहीत. अरे अर्जुना, प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासून होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो, आणि माझे हे ज्ञान होणे अथवा माझे हे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तव्य आहे. म्हणून त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात या विकारास व्हावे लागते. याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण जीवनसृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज. आता या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्यांच्या त्याबात हे सर्व लोक वागतात ते आणखी 11 भाव तुला सांगेन. तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठमोठ्या ऋषीमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी 7 ऋषी, 14 म्हणूंपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 म्हणू तेही आणखी सांगितले जातील. अगा अर्जुना, सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती, या त्रैलोक्याचा काही मांड उरलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते, त्याच वेळी हे कश्यपादी 11 जण उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकांना उत्पन्न केले, त्यांना दिशांचे स्वामी नेमून ठेवले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले.
म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादिक जे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादिक हे यांची प्रजा आहे, असा हा माझा विस्तार आहे असे समज. अर्जुना पहा, प्रथम फक्त एक बी असते, मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बुंधा होते व बुंध्यातून फांद्याचे अंकुर निघतात. पहा, त्या फांद्यांपासून पुढे लहान मोठ्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी, पालवी व पाने फुटतात. पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीच आहे. त्याप्रमाणे प्रथम एकटा मी होतो, मग ते मी मनाला उत्पन्न करते झाले आणि त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 मनु उत्पन्न झाले. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋत्य, वायू, कुबेर व ईशान असे लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. याप्रमाणे हे दिसत असलेले विश्व खरोखर माझ्यापासून निर्माण झाले नाही काय, परंतु हा सर्व माझाच विस्तार आहे अशा दृष्टीने जो पाहिल त्याला पटेल. अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक भाव ह्या माझ्या विभूती आहेत आणि यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवटी मुंगीपर्यंत माझ्या वाचून दुसरी गोष्टच नाही. याप्रमाणे जो यथार्थ जाणतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे आणि म्हणून त्याला उत्तम व मध्यम या भेदांचे स्वप्न पडेल का? मी आणि माझ्या विभूती व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहे असे ऐक्याच्या ठिकाणी प्रतीतीने जो जाणतो, म्हणून अशा या संशयरहित महायोग्याने तो खरोखर कृतार्थ झाला आहे. यात शंका घेण्याचे कारण नाही. कारण की अर्जुना, अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे. म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, त्याच्याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता त्यात जरी थोडा बहु व्यत्यय आला तरी त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते, हे तुला 6व्या अध्यायात सांगितलेच आहे. ते माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याची मनात इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. तरी अर्जुना, सर्व जगाला मीच जन्म देणारा आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. लाटांच्या अनेक परंपरांचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते आणि त्यांचे असणे पाण्यावरच अवलंबून आहे. याप्रमाणे पहा, सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच असते आणि त्याप्रमाणे माझ्याशिवाय या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तिथे भजतात, परंतु त्यांचे भजन खरोखरीच्या निर्माण झालेल्या अशा प्रेमभावनेने केलेले असते. वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच वावरतो, तसे देशकाल वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एक आहेत असे समजून ते वागतात. अशा माझ्या ज्ञानाने युक्त जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगदरूप त्या मला अंतःकरणात साठवून त्रैलोक्यात सुखाने क्रीडा करतात, व्यवहार करीत असतात. जो प्राणी दिसेल तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समाज. तरी मीच एक सर्वा या जगात जन्म पांडवा आणि मजची पासुनी आघवा निर्वाहो यांचा कल्लोळमाळा अनेका जन्मजळींची पैका आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ ऐसे आघवांची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वीये ऐसिया व्यापका माते माणुनी जे भजती भलतेथे परी साचो कारे उदिते प्रेमभावे देशकाल वर्तमान अवघे मजसी करोणी अभिन्न जैसा वायू होऊनी गगणेची विचारे ऐसे निजे निज ज्ञाने खेळत सुखे त्रिभुवनी
जगदरूपाम ऐसेने जय निजज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगदरूपामणी साठवूनी माते जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्तियोगो निश्चित जाण माझा अंतःकरणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्ममरणाला विसरतात. मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्नोत्तर रूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात. आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात. ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते, अशा स्थितीत लाटात लाटांचीच घरे होतात. त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांनी वेणी गुंफली जाते. अशा स्थितीत बोधानेच बोधाचे अलंकार मिरवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिळावेत, तसा तेथे ऐक्यरसाचा संगम होतो. त्या ऐक्यरसाच्या पुरावर अष्टसात्विक भागांचे पुराण तरते. ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले. तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर धावत येऊन माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. गुरु व शिष्य हे उपदेशाकरता एकांत स्तरी जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा उपदेश करतात, तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात. ज्याप्रमाणे पूर्ण उमगलेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तर ती राजास किंवा अथवा गरिबास सुखाची सुवासाची सारखीच मेजवानी देते. त्याप्रमाणेच हे भक्त सर्व जगात माझे वर्णन करीत असतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात. याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे, त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस अथवा रात्र यांचे भान राहिलेले नसते. अर्जुना, असे समज की मग त्यांनी आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्यावयाचे तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमवून बसलेले असतात. कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा वाटतात. म्हणून ज्यांनी हे प्रेम धरले तेच आमचे देणे. त्यांना आपल्या कमाईने मिळवले. आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्ही दिले असे त्यांनीच प्रसिद्ध केले. आता यानंतर इतके घडले की प्रेमसुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये हे आम्हाला करावे लागते. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरून करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे ते मूल खेळत असता धावते, ते बालक जो खेळ दाखविल तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवीत जातो. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासे प्राप्त होतील, अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते. अरे, भक्ताला माझे कौतुक असते व त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते, कारण की प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. अर्जुना, पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले, परंतु ज्यात मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेम सुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता जतन करून ठेवले आहे असे समज. अर्जुना, येथपर्यंत आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्तांचा अंगीकार करतो. या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. म्हणून मी जो आत्मा
त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याचा ठिकाण केले आहे, ज्यांनी एका माझ्या वाचून बाकीचे सर्व फोलकट मांडले आहे, अर्जुना त्या शुद्ध तत्त्वज्ञ प्रेमळ भक्तांपुढे काबराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाच्या रात्रीमध्ये दाट काळोख येऊन मिळाला असता त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो व ज्ञानाचा नित्य उदय करतो. याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा पुरुषोत्तम जेव्हा बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, माझे मन शांत झाले. अहो महाराज ऐका, जन्म मरण रूप कचरा आता तुम्ही चांगलाच नाहीसा केला. यामुळे देवा मी आईच्या पोटातील अग्निकुंडापासून मुक्त झालो. महाराज मी आपला जन्म ही आज डोळ्यांनी पाहिला, त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले असे मला वाटते. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले, कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार व बाहेरील अंधार हे सर्व नाहीसे झाले, म्हणून तुझे स्वरूप यथार्थपणे मी पाहत आहे. अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचे ठिकाण असलेले जे सर्वात श्रेष्ठ ब्रह्म ते तू आहेस. हे जगन्नाथा, तू अतिशय पवित्र आहेस. देवा, तू ब्रह्मादी तिन्ही देवांचे श्रेष्ठ असे आराध्य दैवत आहेस. तू 24 तत्वांपलीकडील 25वे तत्व आहेस. तू अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या पदार्थापलीकडील आहेस. हे नाथ, तू नित्यसिद्ध आहेस व जन्माधिक धर्माचा अंमल तुझ्यावर चालत नाही असा तू आहेस. हे आम्हाला आता समजून आले. तू या काळरूपी यंत्राचा सूत्रधार आहेस. तू जीवितास आश्रयस्थान आहेस. तू ब्रह्मांडरूपी कढईला आधार आहेस हे मला निश्चित समजले. आणखीही एका प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळून येतो, कारण की मागे मोठ्या ऋषींना मोठमोठ्या ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केले होते, परंतु त्यांनी सांगितलेल्याचा खरापणा माझ्या मनाला आता पटत आहे, कारण आपण कृपा केली म्हणून हे होत आहे. एरवी देव आणि ऋषी असलेले नारद आमच्याकडे नेहमी येत असत आणि ते देखील अशाच अर्थाची गाणी गात असत, परंतु त्यांचे मर्म आम्हाला समजत नव्हते आणि आम्ही नुसत्या गाण्यांचाच आनंद अनुभवित होतो. हे देवा, आंधळ्यांच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रकट झाला तर त्यांना त्याच्या उष्णतेचाच फक्त अनुभव येणार, त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कोठचा. एरवी देवर्षी नारदही अध्यात्मपर गाणे गात असताना त्या गाण्याच्या रागात असणारी वरवरची मधुरता तीच काय आमच्या अनुभवाला येत होती. त्या वाचून चित्ताला त्या गाण्यापैकी दुसरे काही कळत नव्हते. त्याप्रमाणे असित व देवल या ऋषींच्या तोंडून सुद्धा तुझे स्वरूप असे आहे म्हणून ऐकले होते, परंतु त्यावेळेला माझी बुद्धी विषाने व्यापली होती. विषयरूप विषाचा एवढा मोठा पराक्रम आहे की वस्तुतः गोड असलेला जो परमार्थ तो त्या विषयांच्या योगाने कडू वाटू लागतो व स्वाभाविक कडू असलेले शब्दाधिक जे विषय ते प्राण्यांना गोड वाटतात. आणखी दुसऱ्याचे हे कशाला सांगू. व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन नेहमी तुझ्या संपूर्ण स्वरूपाचे वर्णन करावे, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडलेल्या चिंतामणीसारखा होता. परंतु तो चिंतामणी नाही अशा समजुतीने जसे त्याविषयी उदास राहावे व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच आहे म्हणून ओळख पटावी, त्याप्रमाणे व्यासादिकांची भाषणे या माझ्यापाशी ज्ञानरूप रत्नांच्या खाणी होत्या. परंतु कृष्णा, तू जो सूर्य त्या तुला उदय न झाल्यामुळे त्याचा अनादर केला जात होता. आता ही ती तुझी वाक्यरूपी सूर्याची किरणे माझ्या हृदयावर येऊन पडली. मग पूर्वी ऋषींनी जे उपाय सांगितले होते त्या सर्वांचाच अपरिचितपणा नाहीसा झाला. महाराज, त्यांचे वाक्यरूपी ज्ञानरूप बीज माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पेरले गेले व त्यावर आपल्या कृपेचा ओलावा झाला, म्हणून त्यास हे फल प्राप्त झाले. अहो देवा, नारदादी संतांच्या युक्तिरूपी नद्यांना मी संवादरूपी सुखाचा समुद्र झालो. महाराज, या जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मात मी जी उत्तम पुण्ये केली त्या कारण त्यांच्याकडे माझी कामगिरी शिल्लक राहिली नाही, कारण त्यांनी तुझ्यासारखा योग्य सद्गुरू जोडून दिला. एरवी मी वाडवडिलांच्या मुखाने तुझे वर्णन ऐकत आलो होतो, परंतु तुमची एकाची कृपा झाली नव्हती.
तेथपर्यंत मला काहीच कळले नाही. म्हणून ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्यावेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरूंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व पढलेले सर्व ज्ञान आपले काम करते. महाराज, माळी झाडाविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्यावेळेला फळाची भेट होते. महाराज, ज्या वेळेला विषम ज्वराला उतारा पडतो त्यावेळेला गोड असलेले पदार्थ गोड लागू लागतात व त्यावेळेला देहात आरोग्य प्राप्त होते. त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध चांगले परिणामकारक आहे असे ठरते. अथवा आपण होऊन चैतन्य ज्यावेळेस शरीरात प्रवेश करते त्यावेळेला इंद्रिये, वाचा व प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगादिक साधने ज्या वेळेला गुरुला अनुकूल होतात त्याच वेळेला आपली आहेत असे म्हणता येते. भगवंताचे खरे स्वरूप कळल्याच्या अशा अनुभव मदात निश्चयाच्या संतोषाने नाचत असता अर्जुन म्हणाला, देवा, आपले बोलणे मला पटले. हे मोक्षाच्या मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयाने हा अनुभव आलेला आहे की तू देव अथवा दैन्य यांच्या बुद्धीला आकळण्यासारखा नाहीस. देवा, तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणाने तुझे ज्ञान करून घेतो असे जर कोणी म्हणेल तर असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्यायोग्य तू केव्हाच नाहीस. हे आता खात्रीपूर्वक पटले. देवा, तुझा उपदेश प्रगट होण्याच्या अगोदर आपल्या शहाणपणाने तुझे ज्ञान करून घेतो असे जर कोणी म्हणेल तर असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्यायोग्य असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्यायोगा तू केव्हाच नाहीस. हे माझ्या मनाला आता खात्रीपूर्वक पटले. ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे हे आकाशालाच माहीत असते, अथवा मी इतकी भरीव आहे हे प्रमाण पृथ्वीलाच माहीत असते, त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने हे लक्ष्मीपती देवा तूच जाणणारा आहेस. बाकी वेदादिक जे इतर आहेत त्यांच्यामध्ये अशी व्यर्थ बढाई मारतात. अहो, सर्वात चपल असलेल्या मनालाही कसे मागे टाकता येईल, वारा हाताने कसा मोजता येईल, मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल, त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याची ही गोष्ट असंभवनीय आहे. म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुलाच फक्त शक्य आहे. अरे देवा, तू आपल्या स्वरूपाला तूच जाणतोस आणि ते ज्ञान दुसऱ्यास सांगण्यास केवळ तूच समर्थ आहेस. तर आता एक केवळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. हे प्राणिमात्राची उत्पत्ती करणाऱ्या त्रिभुवनरूपी हत्तींचा नाश करणाऱ्या सिंहा, सर्व देव व देवता यांनी पूज्य असणाऱ्या ह्या जगाच्या स्वामी श्रीकृष्णा, हे ऐकलेस का? जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहू गेलो तर आम्ही तुझ्याजवळ उभे राहण्याला देखील योग्य नाही अशी शोचनीय स्थिती आहे. म्हणून आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाही. जिकडे तिकडे सर्व बाजूंनी नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील त्यावेळेलाच त्याला पाणी मिळणार. त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत, परंतु कृष्ण, आम्हाला तू एक आश्रयाचे ठिकाण आहेस ते राहू दे. मला विभूती सांग. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत त्या आपण मला दाखवाव्या. कृष्णा, ज्या विभूतींनी सर्व लोकांस व्यापून टाकले आहे त्या मुख्य व नामांकित विभूती आपण सांगाव्यात. कृष्णा, तुला मी कसे जाणावे व काय म्हणून नेहमी चिंतन करावे? कारण तूच सर्व आहेस असे जर म्हटले तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे ज्या आपल्या विभूती तू थोडक्यात सांगितल्यास त्याच आता एक वेळ विस्ताराने सांग. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुझे स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाही तो आपला विभूती योग तू मला स्पष्ट करून दाखव. आणि ज्या विभूती मी विचारल्या त्या देखील हे जगन्नाथा मला सांगाव्यास. या प्रसंगी वारंवार काय सांगावयाचे आहे असे जर म्हणशील तर कृष्णा, अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, पण ती येऊ देऊ नकोस. अहो महाराज,
सामान्य असलेले अमृतही प्यावयास लागले असता नको म्हणवत नाही. जे कालकूट विषाचे सख्खे भावंड आहे, जे मृत्यूच्या भीतीने देव प्याले तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. असा कोणी एक क्षीरसमुद्रातील रस, ज्याला व्यर्थच अमृतपणाचा आळ आला आहे, त्याची गोडी देखील सेवन करणाराला आता हे पुरे असे म्हणू देत नाही. इतक्या हलक्या दर्जाच्या असलेल्या अमृताला त्याच्या गोडीने जर एवढे महत्त्व आले, मग पहा, हे तर खरोखर परमामृत आहे. जे परमामृत प्राकृत अमृताप्रमाणे मंदर नावाच्या पर्वताला न हलविता व क्षीरसमुद्राचे मंथन न करता स्वभावताच मूळचे नित्यसिद्ध आहे. जे परमामृत पातळ नाही व घट्ट नाही, ज्या परमामृतामध्ये रस व गंध ही आढळून येत नाहीत, जे परमामृत नित्यप्राप्त असल्याने स्मरण केल्याबरोबर वाटेल त्याला मिळते, ज्याची नुसती गोष्ट ऐकल्यावर सर्व संसाराचा निराश होतो व अढळशी नित्यता आपणास प्राप्त होते, ज्या परमामृताची गोष्ट ऐकल्याबरोबर जन्ममृत्यूची भाषा समूळ नाहीशी होते व अंतर्बाह्य ब्रह्मसुखच वाटू लागते, मग दैवयोगाने ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणारा आपण स्वतः परमामृत होऊन राहतो. असे जे परमामृत ते तू मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. महाराज, आपले नाव आम्हास आधी आवडते आणि शिवाय आपली भेट होत असूनही आपले सान्निध्य प्राप्त झाले आहे. त्याशिवाय आनंदाच्या भराने आपण बोधाच्या गोष्टीही सांगत आहात. आता हे सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे, तर मला झालेल्या आनंदाने याबद्दल काहीच बोलवत नाही. तथापि मी इतके मात्र समजतो की आपणास विचारलेल्या गोष्टींची पुनरुक्तीही झाली तरी हरकत नाही. अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? अथवा नेहमी वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याला पारोसेपण येते काय? तुम्ही आपल्या मुखाने जे बोललात ते आम्ही मूर्तिमंत नाद ब्रह्म अनुभवले. तुमच्या मुखाने बोधाच्या गोष्टी ऐकणे म्हणजे आज साक्षात आम्ही चंदनाच्या झाडाचा फुलांचा सुवास घेत आहो ना. अर्जुनाच्या या बोलण्याने कृष्ण सर्व अंगाने डोलला व म्हणाला, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचा मळा झाला आहे. याप्रमाणे आपल्याला प्रिय असलेल्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून घेऊन श्रीकृष्ण काय म्हणाले? श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर बाबा, माझ्या ज्या दिव्य विभूती आहेत त्यापैकी मुख्य तुला सांगतो, कारण हे कुरुश्रेष्ठा माझ्या विस्ताराला अंत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचे आपण वडील आहोत हे श्रीकृष्णास माहीत असूनही ज्याची आठवण त्याच्या चित्ताला होईना व ते अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना ठीक केलेस. कृष्ण त्या प्रसंगी अर्जुनाला बाबा असे म्हणाले, ह्यात आम्हाला काही आश्चर्य करावयाचे कारण नाही. हे पहा, तो स्वतः नंदाचे मूल झाला तरी काय, परंतु सांप्रत हे राहू द्या. प्रेमाचा अतिरेक असल्या गोष्टी घडवून आणतो. पण श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आम्ही सांगत आहोत ते तू ऐक. अर्जुना, तू माझ्या विभूती विचारल्यास त्या इतक्या असंख्य आहेत की त्या जरी माझ्या आहेत तरी पण त्या माझ्या बुद्धीच्या आटोक्यात येत नाहीत. आपल्या अंगावर किती केस आहेत हे ज्याचे त्याला मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्याच विभूती असून त्यांची गणना मला होत नाही. खरोखर मी कसा व केवढा आहे हे माझे मला देखील पक्के ठाऊक नाही. म्हणून ज्या मुख्य नामांकित विभूती आहेत त्या ऐक. अर्जुना, ज्या विभूती समजल्या असत्या बाकीच्या सर्व जाणल्यासारख्या होतील. ज्याप्रमाणे बी हातात आले असता झाडच ताब्यात आल्याप्रमाणे होते, किंवा बगीचा ताब्यात आला असता फळांची व फुलांची प्राप्ती सहजच होते, त्याप्रमाणे त्या दिव्य विभूतींचा विचार केला असता सर्व विश्व विचारात घेतल्यासारखे श्रेय येते. एरवी अर्जुना, खरोखर माझ्या व्याप्तीचा अंत नाही. अमर्याद अशा आकाशालाही माझ्यात लपून बसता येते. मस्तकावर कुरळे केस शोभणाऱ्या व धनुर्विद्येत शंकरासारख्या निष्णात असणाऱ्या अर्जुना ऐक. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी आहे. आतल्या बाजूने मीच या अंतःकरणात आहे व भूतांच्या बाहेरही माझेच आवरण आहे. प्रारंभी व शेवटी मी आहे, मध्यंतरी देखील मीच आहे. ज्याप्रमाणे या मेघांना खाली वर आत बाहेर सर्वत्र एकच आकाश आहे,
एक आकाशच आहे आणि ऐक, ते मेघ आकाशातच उत्पन्न झालेले आहेत आणि ते राहतात आकाशातच. शेवटी ज्या वेळेला त्यांचा लय होतो त्यावेळेला ते आकाशरूप होऊन राहतात. त्याप्रमाणे प्राण्यांच्या उत्पत्तीला, राहण्याला आणि नाशाला मीच आश्रय आहे. असे हे माझे अनेकत्व व व्यापकत्व तू विभूती योगाने जाण. तर आता जीवच अंतःकरण कानरूप करून ऐकलेले ऐक. माझे व्यापक स्वरूप सांगितल्यावर तुला माझ्या विभूती काही निराळ्या सांगावयाच्या राहिल्या आहेत काय? परंतु तुला प्रेमाने सांगतो म्हणून म्हटले, तर आता तुला मुख्य विभूती सांगतो. मुख्य विभूती तुला सांगतो त्या ऐक. हे बोलून तो कृपाळू श्रीकृष्ण म्हणाले, आदित्य नावाच्या 12 देवतात विष्णू नावाची देवता माझी विभूती आहे व चांगल्या तेजस्वी पदार्थामध्ये किरणे असलेली सूर्य माझी विभूती आहे. मरदगुणूंच्या प्रकारात मरची ही माझी विभूती आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. आकाशरूपी रणंदातील नक्षत्रामध्ये चंद्र ही माझी विभूती आहे. ऋग्वेदादी 4 वेदांमध्ये सामवेद ही माझी विभूती आहे असे गोविंदा म्हणाला. व देवांमध्ये मरुदगणांचा भाऊ महेंद्र तो मी आहे. इंद्रियांमध्ये 11वे असणारे जे मन ती माझी विभूती आहे असे समज. आणि सर्व प्राण्यांमध्ये स्वाभाविक असलेली जी चेतना ती माझी विभूती आहे. सगळ्या रुद्रांमध्ये कामाचा शत्रू जो शंकर ती माझी विभूती आहे. याविषयी काही शंका ठेवू नकोस. यक्ष राक्षसांच्या समुदायामध्ये शंकराचा परममित्र असलेला जो धनवान कुबेर ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. मग 8 वसूंमध्ये जो अग्नी ती माझी विभूती आहे असे समज. मोठाली शिखरे असलेल्या पर्वतात सर्वांपेक्षा उंच असणारा जो मेरू पर्वत ती माझी विभूती आहे. जो स्वर्गाच्या राज्याला सहाय्य करणारा आहे आणि सर्वज्ञतेमध्ये अग्रगण्य आहे असा जो कुलोपाध्यायांमध्ये श्रेष्ठ असलेला बृहस्पती ती माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगतीने कृतिकांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो कार्तिक स्वामी तो त्रिभुवनातील सेनापतींमध्ये माझी विभूती आहे. सर्व जलांशयामध्ये पाण्याचा मोठा साठा असलेला जो समुद्र ती माझी विभूती आहे. महर्षीमध्ये तपाचा राशी जो भृगू ती माझी विभूती आहे. सर्व वाणींमध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष होतो ते एक अक्षर ओम मी आहे असे वैकुंठवर्य श्रीकृष्ण म्हणाले. या मृत्यूलोकांमध्ये कर्माच्या त्यागात ओंकारादिकांच्या योगाने ज्यास उत्पन्न करतात तो जपरूप यज्ञ सर्व यज्ञांमध्ये माझी विभूती आहे. नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. या स्नानादी कर्मे अडकवू शकत नाहीत. नामाने धर्म व अधर्म पवित्र होतात आणि वेदाच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. अचल असलेल्या मोठ्या पर्वतात पुण्याचा केवळ राशी जो हिमालय ती माझी विभूती असे लक्ष्मीचे पती म्हणाले. कल्पवृक्ष, पारिजात वृक्ष आणि गणांनी अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन हे जरी श्रेष्ठ वृक्ष आहेत तरी या सर्व वृक्षांमध्ये जो पिंपळ ती माझी विभूती आहे. अर्जुना, देवर्षीमध्ये जो नारद तो माझी विभूती आहे असे समज. आणि सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व माझी विभूती आहे. हे बुद्धिमान अर्जुना, या संपूर्ण ही सिद्धांमध्ये कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. प्रसिद्ध असलेल्या सर्व घोड्यांमध्ये जो उच्चैश्रवा नावाचा घोडा ती माझी विभूती आहे. अर्जुना, राज्याचे भूषण असलेल्या हत्तींमध्ये ऐरावत ही माझी विभूती आहे. तो देवांनी मंथन केलेल्या क्षरसमुद्रातून अमृताबरोबर निघाला. ज्याला सर्व लोक आपण प्रजा करून करभार देतात असा जो या सर्व मनुष्यामध्ये राजा आहे तो माझी महत्त्वाची विभूती आहे. अर्जुना, सर्व हत्यारांमध्ये जे 100 यज्ञ पार पाडलेल्या इंद्राच्या हातात असतात ते वज्र माझी विभूती आहे. सर्व गायींमध्ये स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाला. जन्मदेव विणाऱ्यांमध्ये काम तो मी आहे असे समज. सापांच्या कुळामध्ये मुख्य असलेला जो वासुकी नावाचा साप तो अर्जुना माझी विभूती आहे. सर्व नागांमध्ये अनंत नावाचा नाग ही माझी विभूती आहे. अगा अर्जुना, जलचरांमध्ये पश्चिम दिशारूपी तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण तो मी आहे असे अनंत सांगतात. आणि सर्व पित्रांच्या समुदायामध्ये अर्यमा नावाची पितृदेवता आहे ती माझी विभूती आहे. हे मी खरे खरे सांगत आहे. जगाची शुभाशुभ जे
पापपुण्ये जे लिहितात, प्राणांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशी कर्मे केली असतील त्या अनुरूप जे भोगांचे नियंते होतात, त्या निग्रहानुग्रह करणाऱ्यांमध्ये सर्व कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी आहे असे लक्ष्मीपती आत्माराम म्हणाले. अरे राक्षसांच्या कुळामध्ये जो प्रल्हाद आहे तो माझी विभूती होय असे समज, आणि म्हणूनच तो आसुरी स्वभावाधिकांच्या संसर्गाने लिप्त झाला नाही. ग्रासणाऱ्यांमध्ये महाकाळ ती माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणाले, आणि हिंस्र पशुमध्ये जो सिंह ती माझी विभूती आहे असे समज. अर्जुना ऐक, सर्व पक्षांमध्ये गरुड ही माझी विभूती आहे, म्हणून तो आपल्या पाठीवर मला धारण करू शकतो. पृथ्वीच्या विस्तारामध्ये एक क्षण देखील न लावता अर्जुना एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील 7ही समुद्रांना जो प्रदक्षिणा करतो, त्या अत्यंत वेग असलेल्या असलेल्यामध्ये जो वारा आहे अर्जुना तो माझी विभूती आहे. सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये जो श्रीराम तो माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्याला काय ते दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगात विजयरूप लक्ष्मीस आपल्याकडे वळविले. नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या मध्यावर उभे राहून प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तके आकाशात उदो उदो म्हणवणारी जी पिशाच्चे त्यांचे हातात बळी म्हणून दिली. ज्या रामचंद्राने देवाचा गेलेला मान शोधून काढला व धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशात जो प्रतिसूर्यच उदयास आला असा जो जानकीनाथ रामचंद्र तो शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये माझी विभूती आहे. जलचरांमध्ये शेपूट असलेला मकर ही माझी विभूती आहे. सर्व ही जलप्रवाहांमध्ये जी गंगा तिला भगीरथ आणीत असतास मध्ये जनहू नावाच्या ऋषीने गिळली. नंतर भगीरथाच्या प्रार्थनेवरून आपली मांडी फाडून परत त्याची त्यास मोकळी करून दिली. अशी तिन्ही लोकात एकच असलेली जान्हवी नावाची जी नदी ती सर्व जलप्रवाहामध्ये अर्जुना माझी विभूती आहे असे समज. अशा प्रकाराने जगातील वेगवेगळ्या विभूतींची एक एक नावे घेऊ लागले असता संपूर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्या देखील सांगून व्हावयाच्या नाहीत हे पक्के समज. आकाशातील एकूण एक नक्षत्रे टिपून घ्यावीत अशी ज्या वेळेला अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल त्यावेळेला आकाशाचेच गाठोडे बांधणे बरे, ज्याप्रमाणे बरे, किंवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी. त्याप्रमाणे माझी व्याप्ती जर पाहावयाची असेल तर माझेच ज्ञान करून घ्यावे. फांद्या सकट फुले व फळे ही सर्व एका वेळेस हस्तगत व्हावी असे जर मनास असेल तर जसे त्या झाडाचे एक मूळ उपटून हातात घेतले पाहिजे त्याप्रमाणे माझ्या मुख्य विभूती जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल तर एक माझेच दोषरहित स्वरूप जाणावे. एरवी वेगवेगळ्या विभूती तू किती ऐकणार, म्हणून बुद्धिमान अर्जुना एकदाच समज की हे सर्व मी आहे. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये आडवे उभे एकच सूत भरलेले असते त्याप्रमाणे या सर्व जगाच्या प्रारंभी मध्ये आणि शेवटी अर्जुना मीच सर्व भरलेला आहे. अशा सर्व व्यापक असलेल्या मला जाणले असता मग वेगवेगळ्या विभूती तुला सांगून करायच्या काय आहेत, परंतु एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असू दे. किंवा ज्या अर्थी तू विभूती विचारल्यास त्या अर्थी अर्जुना मी सांगत आहे त्या तू ऐक. तर आता प्रस्तुत सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्मविद्या आहे ती माझी विभूती आहे. अरे बाबा, सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधी न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद तो मी आहे असे समज. वादातील विषयांचा निश्चय करू लागले असता तो वाद वाढतो व जो ऐकला असता तर्कात जोर येतो व ज्या तर्काच्या जोरावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात त्याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद चालतो ती माझी विभूती आहे असे स्पष्ट समज. सर्व अक्षरांमध्ये स्पष्ट असे आहे अक्षर ती माझी विभूती आहे. अर्जुना, सर्व संसारामध्ये सर्व समासांमध्ये द्वंद्व नावाचा समास ती माझी विभूती आहे. चिलटांपासून ब्रह्मदेवांपर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल तो मी आहे. मेरू मंदार इत्यादी सर्व पर्वतासहित पृथ्वीला जो विरवतो, जो जलरूप झालेल्या जगालाही जेथल्या तेथे आटवून टाकतो, जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून अर्जुना संपूर्ण वाऱ्याला गिळून टाकतो आणि राहिले
गेलेले आकाश देखील ज्याच्या पोटात मावते, याप्रमाणे अमर्याद जो काळ ती माझी विभूती आहे, असे लक्ष्मीची लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हा सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव, तो माझी विभूती आहे. आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहे. ज्या वेळेला मी या सर्वांचा नाश करतो, त्यावेळेला मृत्यू देखील मीच आहे. आता आणखीही 7 विभूती स्त्री वर्गांपैकी आहेत, त्याही सहज सांगितल्या जातील, तू ऐक. तर नेहमी भरभराटीत असलेली जी कीर्ती अर्जुना, ती माझी विभूती आहे. आणि औंदार्याची जोड असलेली जी संपत्ती, ती देखील माझीच विभूती आहे असे समज. आणि जी वाचा न्यायाच्या सुखासनावर बसून विवेकाच्या वाटेने चालती, ती वाचा मी आहे. पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करून देणारी अशी जी स्मृती, ती निश्चय करून येथे मी आहे. स्वहिताला अनुकूल असलेली जी बुद्धी, ती या सर्व लोकांमध्ये मी आहे. व त्रैलोक्यात धैर्य व क्षमा मी आहे. याप्रमाणे स्त्रीवर्गामध्ये या 7ही शक्ती मीच आहे असे समज, असे संसाररूपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरूपी सिंह म्हणाला. अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादी सामामध्ये बृहत साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात, तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे असे तू निसंशय समज. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिमा, तो मी आहे असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूंमध्ये पुष्पांची खाण, तो वसंत ऋतू, तो मीच आहे. हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानांमध्ये जुगार ही माझी विभूती आहे. म्हणून उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते, तरी कोणास निवारण करता येत नाही. अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज, ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टांमध्ये विजय आहे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो, तो माझे स्वरूप आहे असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. सत्वगुण संपन्नामध्ये जे सत्व आहे, ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदुकुलातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण, तोच तो मी आहे. जो देवकी वसुदेवांपासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. बाळपणाची दशा संपली नाही, तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि कुरांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला. यमुनेत हृदयात काट्यांप्रमाणे सलणारा त्यांचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले व ब्रह्मदेवाने गायी वासरे व गोपाळे यांचे हरण केले असता ब्रह्मदेवास वेड लावले. बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली धंडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे एक एक वेगळे किती सांगणार. हे सर्व तू देखील पाहिलेले व ऐकलेले आहे. तर यादवांमध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज. आणि सोमवंशामधील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन, तो मी आहे असे समज. म्हणून आमच्या परस्परामधील स्नेहसंबंधामध्ये बिघाड येत नाही. या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस, तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही, कारण मी व तू दोघेही एकरूपच आहोत. सर्व मुनींमध्ये जे व्यासदेव, ती माझी विभूती आहेत असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य ही माझी विभूती आहे. अर्जुना, नियमन करणाऱ्यांमध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखे नियमन करते, ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. सारासार विचार करणाऱ्या व धर्माचे ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. हे राजा अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन ते मी आहे. म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेवही अज्ञानी होतो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान, ती माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे, या विभूतींचा काही अंतच दिसत नाही. अर्जुना,
पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवतांचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय? अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही, माझ्या मुख्य विभूतींना पार नाही असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 75 मुख्य विभूती सांगितल्या. पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला वरवरचे वाटले. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला येथे मुळीच काही मर्यादा नाही, म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय? याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मी आहे. एवढ्याकरता लहान मोठे अशी निवड करू नये, अधिक उणी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे. अर्जुना, यापेक्षाही सर्वमान्य आणखी खूण आहे ती ऐक, त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. यद्यद् विभूतिमत्सर्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितम् एव वा तत्तदेव गच्छत्वं मम तेजोंशसंभवम्. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. अर्जुना, ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आली असतील तो तो पुरुष माझी विभूती आहे असे समज. अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे एकच असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे एका पुरुषाची आशा सर्व लोक मानतात. त्या वर्षांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर असे म्हणू नकोस. ते निर्धन आहेत असे समजू नकोस. कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते ती काय? तिच्याजवळ जो जे मागेल जेव्हा मागेल ती ते एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्यतेच्या अंगभूत होऊन राहतात. त्यांना ओळखावयाची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिमान अर्जुना, असे हे जे आहेत ते माझे अवतार समज. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण व एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तर आता एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदांचा कलंक व्यर्थ का लावावा? नाही तर तूप कशाला घुसळावयाचे? अमृताला शिजून काय अर्धे करावयाचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? सूर्यबिंबाला पोटपाट असे काही आहे म्हणून पाहावयास गेले तर आपल्या दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषांची नुसती गोष्टही नाही आणि निरनिराळ्या विभूतीद्वारा अमर्याद जो मी त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापले आहे. याकरिता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोलतात. सूर्य काय लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा. पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे? कारण तो अधिक प्रसंग होतो. कोणत्याही वेळेला तुझे नाव त्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल. त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखरच गळू टाकून पळतो. असा जो तू पूर्ण परब्रह्म तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद हा कसला, कोठे व कोणी पाहावयाचा आहे? अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर कोणी म्हटले तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणात असे बोलत आहात. त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मलापासून आलिंगन दिले.
आणि मग म्हटले, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावू नकोस. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतीची कथा सांगितली ती अभेदभावाने तुझ्या मनाला पटली की नाही हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्यदृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले. तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्याच स्वरूपाने भरलेले आहे. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभूतीला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून घेऊन मनात म्हणाला की असले भाग्य आले असता ते दवडणे हे आश्चर्य नाही काय. धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण मला असे वाटते की हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षुंनी आंधळा आहे तसा अंतःकरणातही ज्ञानचक्षुंनी आंधळा आहे. पण हे संजयाचे बोलणे राहू द्या. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवित आहे, तर हा विभूतींचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की हा माझ्या अंतःकरणातील अनुभव माझ्या बाह्यदृष्टीला दिसावा. या इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली. मी याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आता अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून या फांदीला वांज फुले येणार नाही तसे समजा. जे जे अर्जुन म्हणेल ते ते श्रीकृष्ण परमात्मा खरे करीत आहे. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकश्यपूस सांगितल्याप्रमाणे तो विषयाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू म्हणून लाभला होता. म्हणून मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी तुम्हाला सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगनामो दशमोऽध्यायः. 42 श्लोक ओव्या 335. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.